नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय बाईकथा। ती कोण होती? अंबरनाथला पोचायला संध्याकाळचे 7 वाजलेच। असे संध्याकाळचे काम आले की खूप चिडचिड होते। स्टेशनच्या बाहेरच असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या ATM मध्ये आलो आणि बघतो तर सॉफ्टवेअर गेलेलं। काहीतरी लहानसं काम असेल आणि 15 मिनिटात करून निघेन अशा विचाराने मी आलेलो आणि ते बघून अजूनच डोकं फिरलं। ATM उघडण्यासाठी बरोबर जो बँकचा माणूस लागतो तो अजून आला नव्हता। ऑफिसमधून आलेल्या मेसेजमध्ये बघितलं तर सावंत येणार आहे कळलं। मी कपाळावर हात मारला। सावंत म्हणजे शुद्ध टाइमपास। त्यांना फोन केला तर त्यांनी आत्ताच कल्याणला ट्रेन पकडली असं सांगितलं, पण मागून गाड्यांचे हॉर्न ऐकू येत होते। त्यांना पोचायला 8-8:30 होतील असा अंदाज लावून मी एक पेपर घेऊन माझ्या त्यावर मांडी घालून बसलो आणि येणाऱ्या प्रत्येकाला ATM बंद हे सांगण्याची नवीन ड्युटी मला लागली। माझा अंदाज चुकवत सावंत 9 वाजता पोहोचले आणि आल्या आल्या जेवण करून घेऊ म्हणाले। अहो काम करूया ना, आधी मग आरामात जेवता येईल। मला काम संपवून लवकर जायचे होते। नको, तू एकदा काम करायला लागलास की स्वतः पण जेवत नाहीस, मला पण उपाशी मारतोस। त्यापेक्षा आधी जेवून घेऊ। सावंतना याआधी माझ्यामुळे बऱ्याचदा उपवास घडलेला होता, त्यामुळे ते ऐकायला तयारच नव्हते। मग आम्ही जेवून आलो। आता 9:30 वाजलेले। मग सावंतांनी आपला पासवर्ड विसरण्याचा नेहमीचा लोकप्रिय कार्यक्रम सुरू ठेवला। 3-4 वेगवेगळे पासवर्ड टाकून शेवटी एकदा ते लॉक उघडले आणि मी कामाला सुरुवात केली। आजचा दिवसच खराब होता। काही ना काही प्रॉब्लेम येतच होते। 1 तासाच्या कामाला 2.5 तास लागले। ATM आता सुरू झालं आणि आम्ही दोघे धावत सुटलो। जिने चढताना आम्हाला शेवटी 12:05 ठाणे लोकल जाताना दिसली। आता एकतर अंबरनाथमध्ये राहणे किंवा रिक्षावाल्यांच्या पाया पडून कोण डोंबिवलीला येतो का हे पाहणे, हे 2 पर्याय होते। रिक्षाने घरी जाणे त्यातल्या त्यात मला कमी खर्चिक वाटलं। तसेही कल्याणपर्यंत सावंत बरोबर असणारच होते। बाहेर पडून रिक्षा शोधली आणि अपेक्षेप्रमाणे फक्त कल्याणपर्यंत यायला रिक्षावाला तयार झाला। कल्याण ही रिक्षावाल्यांसाठी भारत-पाकिस्तान सीमा असते हे तसं मला माहीत होतं। त्यामुळे सावंत सोबत कल्याणपर्यंत आलो। तिकडे त्यांना सोडून डोंबिवलीसाठी रिक्षा पकडली आणि कानाला हेडफोन टाकून डोळे बंद करून बसलो। कधी एकदा घरी जातो आणि झोपतो असं मला झालं होतं। मध्येच डोळे उघडून बघितलं तर रिक्षा आता टाटा पॉवरकडून हायवे सोडून डोंबिवली रस्त्याला लागली होती। थंडीचे दिवस असल्याने थंडीही खूप लागत होती। अंगावरचं जॅकेट व्यवस्थित करून मी डोळे बंद करून गाणी ऐकत बसलो होतो। थोड्याच वेळात मला रिक्षावाल्याची अस्पष्ट हाक ऐकू आली। मी डोळे उघडले तर तो काहीतरी सांगत होता। खरं तर आता त्याची बडबड ऐकायची माझी अजिबात इच्छा नव्हती। तरीही मी कानातले हेडफोन काढले। साहेब, ती बघा बाई। त्याने हात दाखवलेल्या दिशेकडे बघितलं तर खरंच एक 50च्या आसपासची बाई हातात एक कापडाची पिशवी घेऊन रस्त्याच्या बाजूने चालली होती। हे बघ, मी ही रिक्षा डायरेक्ट केले, त्यामुळे तू आता उगाच सीट घेत बसू नको हां, मी त्याला दम देत म्हटले। साहेब, रात्रीचे 1:30 वाजता या सुनसान रस्त्यावर ही बाई काय करत असेल? मला तर काहीतरी गडबड वाटते। त्याच्या बोलण्याने मला लक्षात आलं की रात्रीचे 1:30 वाजले होते आणि तो रस्ता शहराच्या बाहेर असल्यामुळे रस्त्यात वाहतूकही जास्त नव्हती आणि वस्तीही। तिकडे फक्त काही बंद पडलेल्या जुन्या कंपन्या होत्या। आता मलाही थोडी भीती वाटायला लागली। मी त्याला रिक्षा जोरात घे असं सांगितलं। आता त्याने रिक्षाचा वेग वाढवला। ती बाई आणि रिक्षा यामधलं अंतर कमी व्हायला लागलं। माझं पूर्ण लक्ष त्या बाईकडेच होतं। ती निळसर रंगाची साडी नेसलेली होती। अंगाने चांगली दष्टपुष्ट होती। आपल्याच नादात रमत गमत हातातली पिशवी झुलवत चालली होती। पाठमोरी असल्यामुळे चेहरा दिसत नव्हता, मात्र एकूणच तिच्या राहणीमानावरून चांगल्या घरातली बाई वाटत होती। आमची रिक्षा आता तिच्या अगदी जवळ आली। ती रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होती। मी हळूच रिक्षात उजवीकडे सरसावलो आणि समोर बघितले तर रिक्षावाला सुद्धा होईल तेवढा उजवीकडे सरकला। ती बाई आता अगदी रिक्षाच्या पुढच्या टायरच्या बाजूला पोहोचली होती। रिक्षाने तिला पार केले की मागे अजिबात बघायचे नाही असे ठरवून मी रिक्षातली समोरची दांडी धरून बसलो आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला।
रिक्षाचा वेग आणि त्या बाईच्या चालण्याचा वेग बघता रिक्षाने तिला पार करायला हवे होते, मात्र ती बाई अजूनही तेवढ्याच अंतरावर होती. एकही वाहन नसलेल्या त्या रस्त्यावर ती बाई रमत गमत रिक्षाच्या वेगाने चालत होती. माझा चेहरा घामाने डबडबला. रिक्षावाला तोंडाने काहीतरी फुटफुटत होता. नकळत माझं लक्ष त्या बाईच्या पायाकडे गेलं, पण साडी असल्यामुळे मला तिचे पाय उलट आहेत की नाही हे दिसले नाही. रिक्षा पूर्ण वेगात चालली होती, तरीही ती बाई रिक्षापासून तेवढंच अंतर राखून होती. असा किती वेळ गेला सांगू शकत नाही. नंतर परत त्या रस्त्याने आलो तेव्हा मला असं कळलं की जवळपास 3 किलोमीटर रस्ता त्या बाईसोबत आम्ही पार केला. त्यावेळी मात्र वेळ अंतर काही समजण्याच्या आम्ही पलीकडे गेलो होतो. त्या बाईने जर का मागे वळून बघितले तर काहीतरी भयानक दिसले तरच काय करायचे हा विचार मनात सुरू होता. प्रत्येक मिनिट तासासारखे वाटत होते. तेवढ्याच समोर डावीकडे वळणारा एक रस्ता आला. तो रस्ता एका बंद अवस्थेत असलेल्या कंपनीकडे जाणार होता. ती बाई मागे न बघता रस्त्यावर वळली आणि आपल्याच नादात चालत राहिली. पुढची 5 मिनिटे आम्ही दोघेही पूर्ण शांत होतो. रिक्षा आता डोंबिवली शहरात शिरली. आम्ही स्टेशनवर पोहोचलो. रिक्षावाल्याने इतर रिक्षावाल्यांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी ही रिक्षा लावली. त्याच्याकडचं पाणी तो प्याला, मीही प्यालो. घडलेल्या घटनेवर काहीही न बोलता त्याचे पैसे देऊन मी खाली उतरलो. त्यानेही आपली रिक्षा बाजूला उभी केली आणि तो इतर रिक्षावाल्यात जाऊन बसला. आता परत एकट्याने त्या रस्त्याने जाण्याची त्याची हिंमत नसावी. आता खोलीवर जाऊन एकटं राहण्याची माझ्यातही हिंमत नव्हती. मी जवळच पेटलेल्या एका शिकोटीजवळ जाऊन उभा राहिलो. मी जे पाहिलं ते काय होतं हाच विचार मनात सुरू होता. भास म्हणावा तर 2 माणसांना सारखाच भास कसा होईल. आजही जेव्हा ती रात्र आठवते तेव्हा अंगावर काटा येतो. त्यानंतर कधीच मी रात्री त्या रस्त्याने गेलो नाही. न जाणो परत ती बाई दिसायची आणि यावेळी मागे वळून आपलं भयानक तोंड दाखवायची. 2 प्रश्न अजूनही माझ्या मनात रेंगाळतात. ती जर डावीकडे वळली नसती तर, आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ती कोण होती. तुम्ही कधी त्या रस्त्याने रात्री गेलात? शक्यतो जाऊच नका. आणि ती दिसली तर कोण होती ते मात्र मला नक्की सांगा. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की तुम्हाला ती कोण होती ही भयकथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.